हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे समोरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर सारे क्वेश्चन्स पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन्स पाहून घेऊ. तर ठीक आहे, चला चालू करू. वर्ड स्विच मोटिवेट यू मध्ये काय आहे आपल्याकडे, तर एक मिनिट. चला बघा काय म्हणते की बुवा वर्ड स्विच मोटिवेट यू मध्ये आहे की तुम्ही जगात बदल घडवून आणू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला. बरोबर आहे, तुम्ही जगात बदल घडून आणू शकता, पहिले स्वतःला बदला. स्वतःला बदला म्हणजे काय, तर स्वतःला जे बदल तुम्हाला जगामध्ये घडून आणायचे आहेत त्याच्यासाठी स्वतःवरती काम करा, काहीतरी करा फक्त. ओके चला. तर क्वेश्चन आहे आपला 13 नंबरचा क्वेश्चन. द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन ऍट अ डिस्टन्स ऑफ द 5 युनिट्स फ्रॉम द लाईन x इक्वल टू -2. आता आपण जे मागचे क्वेश्चन घेतले त्यासारखाच क्वेश्चन आहे भाऊ, काहीच मोठी गोष्ट नाही, एकदम चिल्लर क्वेश्चन आहे, एकदम चिल्लर क्वेश्चन. काय म्हणते, जॉइंट इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. एक मिनिट काय थोडस. चलो आपल्याला जॉइंट इक्वेशन काढायचं आहे. काय म्हणते, 5 युनिट, पण कुठून पासून तर हा घेतला आपण एक्स ऍक्सिस, हा घेतला वाय ऍक्सिस, आहे इथं 0, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, त्यानंतर 5 आणि 6. जर इथं गेलो आपण या ऍक्सिस वरती गेलो तर हा मायनस, इथं -1, इथं -2, इथं -3, -4, -5, त्यानंतर -6, -7. हे असे आपल्याकडे युनिट्स राहतात. काय म्हणते, द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन ऍट अ डिस्टन्स 5 युनिट फ्रॉम द x इक्वल टू -2. 5 युनिट x इक्वल टू -2, इथून पासून 5 युनिट आपण या साईडला जायचं आणि इथून या साईडला जायचं. तर काय येणार पहा, हा 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे x इक्वल टू 3 आला आपल्याकडे. एक बनते x इक्वल टू 3 म्हणजे x -3 इक्वल टू 0, एक इक्वेशन आपल्याकडे बनलं. त्यानंतर या साईडला जर गेलो तर 1, 2, 3, 4, 5, 7, x इक्वल टू -7, हा 7 इकडे आला तर x प्लस 7 इज इक्वल टू 0, दुसरं इक्वेशन हे बनलं. या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याकडे कंबाईन इक्वेशन बनते. पहा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, x मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर, त्यानंतर x मल्टिप्लाइड बाय 7 प्लस 7x, त्यानंतर -3x आणि 7 × 21 -21. पहा इथं किती येणार, x स्क्वेअर प्लस 4x -21 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं कंबाईन इक्वेशन, x स्क्वेअर प्लस 4x -21, सी नंबरचं ऑप्शन. चला पुढे पाहू आपण. पुढे काय म्हणते की बुवा द जॉइंट इक्वेशन ऑफ द टू लाईन, वन इज हॅव्हिंग द स्लोप इक्वल टू -3. पहा दोन लाईन्स आहेत, त्या दोन लाईनचा आपल्याकडे जॉइंट इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. त्याचा एका लाईनचा स्लोप आपल्याला दिलेला आहे, एका लाईनचा स्लोप आहे आपल्याकडे -3. देन सेकंड लाईनचा आपण पाहू. पहा स्लोप दिलेला आहे म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे, तर m ची. m इज इक्वल टू देअरफोर m ची व्हॅल्यू दिली आपल्याकडे -3. मग आपल्याकडे काय म्हणते की बुवा इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन असते y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू m ची व्हॅल्यू -3x, जसा तसा हा इकडे जर घेतला तर 3x प्लस y इज इक्वल टू 0, इक्वेशन 1 हे भेटलं. त्यानंतर काय म्हणते, अँड अदर पॅरलल टू द x ऍक्सिस अँड पासिंग थ्रू द अदर पॅरलल आहे x ऍक्सिसला आणि पास होऊन राहिली आपल्याकडे कशातून, तर पॉइंट्स मधून. जर आपण कार्टेशियन सिस्टीम घेतली, आता एक आहे आपल्याकडे 2, हा झाला आपला x आणि हा झाला आपला y, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. x कोऑर्डिनेट 2 आहे, इथं 0, इथं 1 घेतला आपण, इथं घेतला 2, इथून जाईल तशी एक, आणि एक आहे आपल्याकडे y इज इक्वल टू -1, समजा इथं घेतलं -1. आता जी लाईन चालली आपल्याकडे ती लाईन आहे पॅरलल टू द x ऍक्सिस. आता भाऊ हा झाला आपला x ऍक्सिस म्हणजे लाईन चालली इथून, या -1 मधून लाईन चालली, हे x ऍक्सिसला पॅरलल आहे. कशाला पॅरलल आहे, तर x ऍक्सिसला पॅरलल. देअरफॉर मग आपल्याकडे इक्वेशन बनू शकते y इज इक्वल टू -1, हा जर इकडे आला तर y प्लस 1 इज इक्वल टू 0, असं आपल्याकडे एक इक्वेशन बनते. तर या दोघांचं हे घेऊ आपण मल्टिप्लिकेशन. पहा या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कंबाईन इक्वेशन, 3x प्लस y मल्टिप्लाइड बाय y प्लस 1 इज इक्वल टू 0. 3x मल्टिप्लाइड बाय y, 3xy वाले किती ऑप्शन आहेत, तर सगळेचे सगळे ऑप्शन नाही, 3 ऑप्शन आहेत, 1, 2, 3, हे कटलं, y स्क्वेअर वाला नाही आहे. 3x मल्टिप्लाइड, आता इथं 3x प्लस y मल्टिप्लाइड बाय y स्क्वेअर आणि प्लस y इज इक्वल टू 0 म्हणजे काय येणार, 3xy प्लस 3xy प्लस 3x, पहा 3xy प्लस 3x, y स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0, सी नंबरचं ऑप्शन. हे मागं पुढे आहे, फक्त अरेंज करसाल. इथं काय आहे, 3xy प्लस 3x प्लस y स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. या दोघांचं काय घेतलं आपण, तर कंबाईन इक्वेशन घेतलं. पुन्हा सांगतो, हा क्वेश्चन एकदम जबरदस्त आहे, एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. काय म्हणते,
आपल्याला काढायचं कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन. जॉईंट इक्वेशन म्हणजेच कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. एका लाईनचा स्लोप दिलाय, लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन, स्लोप दिलाय, तर आपल्याकडे इक्वेशन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू mx वेन द लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन. y इज इक्वल टू mx घेतला, m ची व्हॅल्यू 3, एक इक्वेशन आपल्याला भेटलं. दुसरं काय म्हणते, अँड अदर पॅरलल टू द एक्स ऍक्सिस, दुसरी लाईन पॅरलल आहे एक्स ऍक्सिसले आणि एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला दिलाय. म्हणजे समजा एक लाईन अशी जाऊ शकते या 2 मधून जाऊ शकते, अशी या 2 मधून गेली, हे इथं जॉईन झाली, हे पेअर ऑफ लाईन आहे. तर या -1 मधून चालला, y इज इक्वल टू -1, देअरफॉर y इज इक्वल टू -1, y + 1 इज इक्वल टू 0, हे दुसरं इक्वेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला काय भेटते, तर आपल्याला कंबाईन इक्वेशन भेटते. पटकन पहा, समोर जाऊ. आज मला सर्दीनं काही सुचून नाही राहिलं भाऊ. चला, तर आपण जास्त क्वेश्चन घेणार नाही, जास्तीत जास्त 10 क्वेश्चन घेऊ, याच्यावरती क्वेश्चन घेऊ नाही. तसे आपण 10 क्वेश्चन घेत असतो, जमलं तर 10 पेक्षा कमी घेऊ, कारण की आज मला काही सुचून नाही राहिलं. काय म्हणते की बुवा 15 नंबरचा क्वेश्चन आहे, द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन ट्रायसेक्टिंग द अँगल बिटवीन द फर्स्ट क्वाड्रंट. बढिया, बिलकुल बढिया क्वेश्चन, 1 नंबर क्वेश्चन हो. पा थांबा 1 मिनिट, काय ठीक आहे. चला मी डायग्राम काढतो सर्वात आधी. डायग्राम जर मी घेतली, समजा हा घेतला आपण कार्टेशियन सिस्टीम सस्तीवाली एकदम छोटीशी. काय म्हणते की बुवा कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन ट्रायसेक्टिंग अँगल इन अ फर्स्ट क्वाड्रंट. पहा, हे घेतले आपण कार्टेशियन सिस्टीम, हे घेतले आपण कार्टेशियन सिस्टीम. हा आपला फर्स्ट क्वाड्रंट, एक लाईन चालली अशी, एक लाईन चालली अशी. पहा आता हे कशातून चालली, तर पहिल्या क्वाड्रंट मधून चालली. आता काय केलं, 2 लाईननं या जो आपला पहिल्या नंबरचा क्वाड्रंट आहे याला ट्रायसेक्ट केलं. ट्रायसेक्ट करणं म्हणजे 3 भागात डिवाइड करणे, बायसेक्ट करणं म्हणजे 2 भागात डिवाइड करणे. मग आपण जर चेक केला तर हा अँगल असते 90चा. हा टोटल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा अँगल कितीचा असते, 90चा. 90ला जर आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं तर अँगल बनते, हा बनला 30चा, हा बनला 30चा आणि हा बनला 30चा. हा टोटल होते 90चा. देन आता पुढे काय करायचं ते आपण पाहू. थांबा, काय हा देन काय म्हणते, आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं ट्रायसेक्टिंग. आता सरळ सरळ आपल्याकडे स्लोप आहे y इज इक्वल टू mx. आता पहिला स्लोप समजा आपण m1 जर घेतला 30 आणि m2 जर घेतला आपल्याकडे, तर भेटते आपल्याकडे 60. पहा, m1 30, m2 आपल्याकडे 60. इथून पासून इथपर्यंतचा अँगल, इथपासून इथपर्यंतचा अँगल. ओके, हा 30 आणि 13 30 60. देअरफॉर y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. देअरफॉर y इज इक्वल टू m1 आहे 30, पण त्याच्या आधी आपल्याला स्लोप काढून घ्यायला लागेल. थांबा, याच्या आधी हे करून घ्यायला लागेल. देअरफॉर स्लोप m1 इज इक्वल टू tan 30. tan 30 ची व्हॅल्यू किती असते, 1/√3 आणि m2 इज इक्वल टू tan 60. tan 60 ची व्हॅल्यू असते √3. देअरफॉर y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. सरळ सरळ m ची व्हॅल्यू पुट करा. y इज इक्वल टू m1 आहे 1/√3 इंटू x अँड y इज इक्वल टू √3 इंटू x. हा √3 इकडे डिवायडेशनचा, इकडे मल्टिप्लिकेशन. √3 इंटू y इज इक्वल टू x म्हणजे इथे येणार x मायनस √3y इज इक्वल टू 0. हे झालं एक इक्वेशन. इथे येणार √3x मायनस y इज इक्वल टू 0. हे बनलं आपलं दुसरं इक्वेशन. आपल्याकडे 2 इक्वेशन बनले. या 2 इक्वेशनचं आपलं मल्टिप्लिकेशन घेतलं की काय बनते, कंबाईन इक्वेशन. आता पहा कंबाईन इक्वेशन साठी पहा, √3x मल्टिप्लाइड बाय, पहा याचा दोघांचं मल्टिप्लिकेशन जागेवर घेतो. √3x मल्टिप्लाइड बाय x, इथे येणार √3x². आता √3x² वाले ऑप्शन किती आहेत ते चेक करा. √3x² वाला एकच ऑप्शन आहे. अरे हे केलं आहे का, ठीक आहे, पाहू पूर्ण सॉल्व्ह करून घेऊ आपण. 1 मिनिट काय फक्त. ओके ठीक आहे. चला एक काम करतो, व्यवस्थितच सॉल्व्ह करतो, थोडंसं व्यवस्थित सॉल्व्ह करतो, जरा चांगलं वाटते, जरा चांगलं दिशायला बिन होते. ठीक आहे. अरे काय झालं हे. ओके ठीक आहे. चला पहा, राईट. आता एका ब्रॅकेटमध्ये येते आपल्याकडे x मायनस √3y मल्टिप्लाइड बाय √3x मायनस y इज इक्वल टू 0. अच्छा, आपल्याकडे हे 2 इक्वेशन आहे, त्याचं कंबाईन इक्वेशन घ्यायला लागते. x मल्टिप्लाइड बाय √3 ऑफ x, √3x² येणार, त्यानंतर इथे येणार मायनस x इंटू y, त्यानंतर इथे येणार √3 इथे येणार 3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह येणार -3. अरे यार, सर्दीनं काही सुचून नाही राहिलं यार.
ओके ठीक आहे ओके ठीक आहे. पहा √3y मल्टिप्लाइड बाय √3x, रूट कॅन्सल, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह विल बी निगेटिव्ह, इथे येणार 3x इंटू y आणि निगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह √3y². म्हणजे काय आलं आपल्याकडे √3x² मायनस 4x इंटू वाय प्लस √3y² इज इक्वल टू 0. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे, तर सरळ डी नंबरचा ऑप्शन आहे. पटकन डी नंबरचा ऑप्शन मारा आणि चला. मी तर तुम्हाला आधीच म्हटलं होतं की डी नंबरचा ऑप्शन येईल, कारण की थोडं ह्या गोष्टी प्रिडिक्ट करणं शिका फक्त की कशा करायच्या कशा नाही करायच्या. हा झाला आपला 15 नंबरचा क्वेश्चन. चला 16 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. 16 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, वाचा जरासा. काय म्हणते, द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन ट्रायसेक्टिंग द अँगल बिटवीन द सेकंड क्वाड्रंट. इथं बी सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं काय करून राहिला, सॉरी, इथं काय होऊन राहिला, जो अँगल आहे तो ट्रायसेक्ट करून राहिला आपण किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये, तर सेकंड नंबरच्या. आधी जो अँगल जो होता तो ट्रायसेक्ट होऊन राहिला किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये, तर फर्स्ट नंबरच्या, याच्यामध्ये सेकंड नंबरच्या. मग सिंपल, सेम डायग्राम, सेम गोष्टी, सेम सगळ्या गोष्टी. पहा इथं घेतलं आपण, एक मिनिट राईट. ओके पहा इथे घेतली आपण एक कार्टेशियन सिस्टीम. हा सेकंड नंबरचा क्वाड्रंट, एक लाईन अशी चालली, यानं काय केलं, ट्रायसेक्ट केला सेकंड नंबरचा क्वाड्रंट. मग इथून पासून इथपर्यंत हा 90 आणि हा 30. ओके, हा 30चा, म्हणजे हा टोटल अँगल इथून पासून इथपर्यंतचा किती होणार, हा 90 आणि 30 120चा. आणि थांबा, ओके पहा हा 120चा अँगल झाला आणि इथून पासून इथपर्यंत पहा हा 90, हा 30 आणि हा 30, 60, 90 आणि 60 कितीचा होणार, 150चा. म्हणजे दोन अँगल झाले आपल्याकडे. एक अँगल भेटला 120चा, एक अँगल भेटला 150चा. दोन अँगल झाले. सेम गोष्टी, पहिला स्लोप काढा, दुसरा स्लोप काढा आणि त्या गोष्टी पहा. m1 इज इक्वल टू आपल्याकडे किती आहे, तर 120चा आहे, 120. त्यानंतर m2 इज इक्वल टू 150. त्यानंतर m1 इज इक्वल टू tan 120. tan 120 लिहू शकतो आपण tan इन ब्रॅकेट 120 180 मायनस 60 लिहू शकतो. म्हणजे यालाच लिहू शकतो tan इन ब्रॅकेट पाय मायनस 16. पायच्या पट्ट्यात आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होणार नाही, टॅन जसा तसा, 60 जसा तसा. पण किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे, सेकंड नंबरच्या, म्हणून मायनस येणार, मायनस tan 60. tan 60 ची व्हॅल्यू असते √3 असते फक्त. tan 60 ची व्हॅल्यू किती असते, √3, मायनस साइन जशीची तशी, मायनस √3. त्यानंतर m2 काढू आपण. m2 इज इक्वल टू इथे येणार tan 150, याला लिहू शकतो tan इन ब्रॅकेट पाय मायनस 30. आता पाय मायनस 30 घेतला आपण तर सेकंड नंबरचा क्वाड्रंट इथे येणार मायनस tan 13. tan 30 ची व्हॅल्यू -1/√3. हे दोन व्हॅल्यू आपल्याकडे निघाल्या, m1 m2. देअरफॉर y इज इक्वल टू m1x, y इज इक्वल टू m2x. सेम गोष्टी, फक्त थांबा, काय झालं हे, एक तर सर्दीने सुचून नाही राहिलं, त्यात हे असे धंदे होऊन राहिले. ओके ठीक आहे. हा 16 पहा आता आपल्याकडे m1 m2 च्या व्हॅल्यू आल्या. m1 इज इक्वल टू y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. आपला सेम गोष्टी. त्यानंतर y इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, √3x आणि y इज इक्वल टू m2 -1/√3x. हा घेतला इकडे, हा निगेटिव्हचा इकडे घेतल्यानंतर पॉझिटिव्ह, इथे येणार √3x प्लस y इज इक्वल टू 0. त्यानंतर इथं काय येणार पहा, √3y इज इक्वल टू -x. हा इकडे घेतला समजा तर x प्लस √3y इज इक्वल टू 0. हा भेटला आपल्याकडे 2. या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे. सिंपल गोष्ट आहे. पहा मग सारखंच काही, मग इथं बी तेच येईल, √3x² प्लस 4x इंटू वाय प्लस √3y² इक्वल टू 0. मगाच्या याच्यात काय होतं, फक्त निगेटिव्ह होते म्हणून ते निगेटिव्ह झालं. पहा √3 मल्टिप्लाइड बाय x, इथे येणार √3x² येणार. पहा त्यानंतर √3x झाल्यानंतर पहा यानं याला मल्टिप्लाय करा. पहा √√ कॅन्सल, इथे येणार प्लस 3x इंटू वाय. पहा x इंटू वाय, इथे येणार x इंटू वाय प्लस y मल्टिप्लाइड बाय √3y² इज इक्वल टू 0. म्हणजे हे बनलं आपल्याकडे √3x² प्लस 4x इंटू वाय प्लस √3y² इज इक्वल टू 0 हे बनलं आपल्याकडे इक्वेशन. पहा सरळ मगाच्या सारखंच आहे, फक्त काय चेंज झाला, साइन चेंज झाला, बाकी काहीच नाही आहे. किती नंबरचा आहे, √3x² प्लस y² प्लस 4x इंटू वाय. किती नंबरचा आहे, तर 1 नंबरचा ऑप्शन आपलं, 1 नंबरचा ए नंबरचा ऑप्शन. पटकन मारा आणि पटकन आपण घरी. चलो 15 नंबरचा क्वेश्चन झाला आपला. 16 नंबरचा झाला. 17 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चाललाय अँड
मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ अ लाईन वाय इज इक्वल टू -4. मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल जर हे करून राहतो, इक्विलॅटरल ट्रायंगल सगळ्यांना माहिती आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल काय असते, ऑल साइड विल बी इक्वल अँड ऑल अँगल विल बी कितीचे असतात तर 60 चे असतात, म्हणजे ते पण इक्वल असतात. पाहू द्या बरोबर चालू आहे की नाही सगळ्या गोष्टी. ओके चल रहा है. ओके पाहू काय म्हणते, द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ओरिजिन मधून चालले, मी तुम्हाला पहिले डायग्राम काढून दाखवतो. जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन हे घेतले आपण कार्टेशियन सिस्टीम. अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ y इज इक्वल टू 4. पहा इथं 0, इथं 1 2 3 आणि 4. समजा इथं घेतला आपण y इज इक्वल टू 4. मग आपण काय करू शकतो, दोन लाईन ओरिजिन मधून चालल्या. अरे यार हे ओरिजिन मधून गेले, थांबा. डबल नाही गेली, थांबा. डबल बी नाही गेली, थांबा. आता गेली, आता कन्सिडर करा काय. आणि दुसरी लाईन चालली अशी, पहा अशा दोन लाईन चालल्या आणि y इज इक्वल टू 4 एक असं आपण जर घेतलं, पहा y इज इक्वल टू 4 इथं आहे, तर हा बनला इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल बनला तर सरळ सरळ हा झाला पूर्ण 60चा, हा झाला पूर्ण 60चा. मग आता हा 60चा झाला तर हा 30 आणि हा 30 सरळ सरळ, हा 60चा, हा 60चा आणि हा 60चा. पहा 6 sin 2 12 sin 3 18. डोक्यात चालला का विषय. डायग्राम इम्पॉर्टंट आहे, डबल शिकवतो. पहा डायग्राम डबल सांगतो कशी काढली आपण, काय केलं आपण ते सांगतो. पहा काय कारनामा काय केला तर ते सांगतो. काय म्हणते आपल्याकडे की बुवा जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं लाईनचं पासिंग थ्रू द ओरिजिन. मग आपण एक कार्टेशियन सिस्टम घेतली, याच्यामधून एक लाईन चालली असेल, याच्यामधून एक लाईन चालली असेल. हे कशातून चालल्या तर ओरिजिन मधून चालल्या. आणि मग काय म्हणते की बुवा y इज इक्वल टू 4. समजा इथं y इज इक्वल टू, इथं 0 1 2 3 4, y इज इक्वल टू 4. इथून एक लाईन ड्रॉ केली आपण, तर सरळ सरळ पहा कोणता पेन दिसेल, हा पेन दिसते. पहा हा बनला आपल्याकडे एक ट्रायंगल. अरे यार हा बनला आपल्याकडे एक ट्रायंगल, हा बनला आपल्याकडे एक ट्रायंगल. आता हा ट्रायंगल कोणता तर इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल म्हणजे हा झाला 60 अँगल, त्यानंतर हा पण झाला 60 अँगल, हा पण झाला 60 अँगल. आता पहा हा अँगल 2 मध्ये डिवाइड झाला. पहा इथे हा एवढा झाला 30, हा एवढा झाला 30. मग आता सरळ सरळ पहा हा 60 आहे, टोटल ऍडिशन कितीची असते तर 180 ची असते. मग हा बिन कितीचा राहणार 60चा आणि हा पण कितीचा राहणार 60चा. 6 sin 2 12 sin 3 18, 180 चा अँगल आपल्याकडे बनते. सरळ सरळ गोष्टी आहेत भाऊ. मग पुढे काय म्हणते की बुवा आता y इज इक्वल टू 4. द जॉईंट इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. सिंपल आहे. पहा इथून पासून इथपर्यंत अँगल कितीचा आहे तर 60चा आणि इथून पासून इथपर्यंत अँगल कितीचा आहे 60 आणि 60 120चा. मग m1 आपल्याकडे पहा, देअरफॉर m1 इज इक्वल टू 60 म्हणजेच काय तर tan 60 ची व्हॅल्यू किती असते तर √3. त्यानंतर m2 इज इक्वल टू 120 इज इक्वल टू tan 120 इज इक्वल टू, याला लिहू शकतो tan ऑफ इन ब्रॅकेट पाय मायनस 60. हा कितीचा येईल मग -√3 येणार, -√3 येणार. दोन गोष्टी आल्या. देअरफॉर y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. आता y इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू √3x जसा तसा, y इज इक्वल टू m2 ची व्हॅल्यू -√3x जसा तसा. त्यानंतर इथं काय √3x मायनस y इज इक्वल टू 0. आपण हा y तिकडे ट्रान्सफर केला, इथे येणार हा इकडे ट्रान्सफर केला, √3x मायनस y इज इक्वल टू 0. मग आता जर याला आपण एकदम या दोघांचं काय करायचं, आपल्याला कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे, जॉईंट इक्वेशन घ्यायचं आहे. तर भाऊ एकदम बारीक डोळ्यानं जर पाहिलं, एकदम बारीक डोळे करून पाहिलं तर हा दिसते a मायनस बी. हा अरे यार हा तिकडे घेतला नाही, a मायनस बी a प्लस बी दिसते काय, हा बरोबर आहे. इथं हा दिसते आपल्याला, हा पॉझिटिव्ह होणार ना. हा दिसते a मायनस बी, हा दिसते a प्लस बी. a मायनस बी a प्लस बी काय असते a² मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथे येणार, इथे याचा स्क्वेअर होणार. बा इथे येणार √3x याचा होल स्क्वेअर मायनस y² इज इक्वल टू 0. स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं 3x² मायनस y² इज इक्वल टू 0. हे झाला तुमचा आन्सर. बरोबर किती नंबरला आहे 3x² मायनस y² इक्वल टू 0. सही नंबरचा ऑप्शन मारा आणि समोर चला. चला 18 नंबरचा क्वेश्चन. 18 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, एकदम सोपी 18 नंबरचा क्वेश्चन, एकदम सोपी आहे. थांबा फक्त काय होऊन राहिलं हे पाहू द्या. ओके हे झपके द्यायला लागतात का. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके ठीक आहे. काय म्हणते 18 नंबरचा क्वेश्चन म्हणते की द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पॅरलल टू द लाईन. जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पॅरलल टू द लाईन. पण कशाला पॅरलल आहे ते तर पाहा लागेल आपल्याला की एका लाईनला पॅरलल आहेत. 3x + 4y इज इक्वल टू 0 अँड विच आर ऍट द डिस्टन्स ऑफ द 1 युनिट फ्रॉम द ओरिजिन. ओके आता काय म्हणते जॉईंट इक्वेशन काढायचं आहे आपल्याला, लाईनचं जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. आता हे जे लाईन आहे 1 युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, 1 युनिट
1 युनिट अहेड आहे. आता 1 युनिट काय म्हणू शकतो, ओरिजिन मधून नाही आहे, ओरिजिन पासून 1 युनिट वरती आहे. म्हणजे जर आपण हे कार्टेशियन सिस्टम घेतली तर 1 युनिट इकडे असू शकते, इकडे असू शकते, इकडे असू शकते, इकडे असू शकते. म्हणजे पण ओरिजिन मधून चालली काय, तर ओरिजिन मधून चालली नाही. म्हणजे आपल्याकडे जर इक्वेशन आहे, काय आहे आपल्याकडे इक्वेशन, 3x + 4y + c = 0. आपण याला घेऊ शकतो. कम्पेअर जर केलं ax + by + c = 0. आता इथं काय करायचं, तर इथं डिस्टन्स फॉर्म्युला येऊ शकते. आता डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय असते, डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन वाला, डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन वाला फॉर्म्युला असते पहा, डिस्टन्स, ओके ओके, डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन असते काय असते, मॉड ऑफ ax0 + bx0 + c अपॉन √ a² + b². हा एक फॉर्म्युला असते. याच्यामध्ये पुट करून पाहू. हा पहिला 0 + दुसरा पण 0 + c जसा तसा अपॉन √ a² + b². a ची व्हॅल्यू आहे 3 आणि b ची व्हॅल्यू आहे 4. 3 चा स्क्वेअर येते 9 आणि b चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर येते 16. तर हा किती होते, c मॉड ऑफ c इथे येणार √25 पास रूट स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. तर इथे येणार मॉड c अपॉन 5 = मॉड c अपॉन 5. हा 5 तिकडे गेला तर मॉड ऑफ c = 5 आणि c ची व्हॅल्यू येऊ शकते +-5. मॉड जर काढला आपण ना +-5 येते c ची व्हॅल्यू. c ची व्हॅल्यू काढली आपण ना, c ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा. सुचून राहिलं बॉज मध्ये सर्दीनं, देवा मरतो काय मी आज. अरे एक तर हे स्क्रीन बी अपडेट झाली तर एवढा डोकसा खराब करते. हा पहा, सी ची व्हॅल्यू एक वेळेस 5 आली, सी ची व्हॅल्यू एक वेळेस किती आली तर -5, एक वेळेस +5. मग आता सी ची व्हॅल्यू पुट करा इथं सरळ सरळ. पहा सी ची व्हॅल्यू पुट करू आपण. थांबा बरं 2 मिनिटं, आता 2 मिनिटं थांबाच फक्त. तर काय होते पाहतोच मी, झपके देतो ना पहिले. ओके ठीक आहे, चलो राईट. सी ची व्हॅल्यू एक वेळेस 5 आली आणि एक वेळेस -5 आली. मग इथं जर पुट केली आपण 3x + 4y + 5 = 0. इक्वेशन एक बनलं लाईनचं. त्यानंतर 3x + 4y - 5 = 0. पहा क्वेश्चन नशीन समजला मी पुन्हा सांगतो, कारण की हा क्वेश्चन थोडासा कन्सेप्च्युअल आहे. द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पॅरलल टू द लाईन, joint equation of the pair of line parallel to the line 3x + 4y = 0 and which at a distance 1 unit from the origin. म्हणजे ते ओरिजिन मधून चालल्याने 1 युनिट डिस्टन्स म्हणजे ओरिजिनच्या वरती आहेत, ओरिजिनला सोडून आहेत. त्यामुळे आपण इथं काय घेतलं, त्याच्यासोबत सी घेतला, त्याला कम्पेअर केलं तर सी च्या व्हॅल्यू काढायच्या होत्या. सी च्या व्हॅल्यू कशाने काढल्या तर डिस्टन्स फॉर्म्युलाने काढल्या. डिस्टन्स फॉर्म्युला होता मॉड ऑफ ax0 + by0 + c अपॉन √ a² + b². तिथून सी च्या व्हॅल्यू आल्या, सी च्या 2 व्हॅल्यू आल्या, एकाली पॉझिटिव्ह एकाली निगेटिव्ह. त्या दोन्ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट केल्या. इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आता या दोघांचं काय घ्यायचं, आपल्याला कंबाईन इक्वेशन घ्यायचं आहे. आता पहा हे म्हणजे हे असं गध्यासारखं सॉल्व्ह नाही करत बसायचं. पहिले याचं पाहू आपण. आणि 3 × 3 3 3 9x². इथे किती आला 9x². 9x² वाले ऑप्शन किती सगळेचे सगळेच आहे. त्यानंतर पहा 5 5 25, पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह -25. आता पण -25 वाले ऑप्शन किती आहेत, 2 ऑप्शन आहेत -25 वाले. म्हणजे हा डी कटला आणि हा कुठला कटला, बी कटला. डोक्यात चालला का विषय. पहा +5 × -5 -25. त्याच्यानंतर समोरची एक टर्म काढू आपण. पहा कोणची टर्म काढू तर ठीक आहे, एक आणखीन काढू. पहा 3x × 4y, 3x × 4y येते 12y. सॉरी 3x आता 3 3 9, 3x × 3 12x × y. आता 12x × y झाल्यानंतर आपण 4x × 3y, 4x × 3y किती येते +12x × y. 12 12 24. म्हणजे इथं +24. +24 वाला एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. पहा आटोपला, जास्त लोड नाही घ्यायचा. हे कसं सॉल्व्ह केलं आला नशीन तर डबल एक वेळ सांगतो. पहा काय केलं आपण, 3 3 9, 9 घेतला आणि +5 × -5 -25 जसाचा तसा. 3 × 4y, 3x × 4y, 4 3 12, x × y, x × y आणि 4y × 3x, 4 3 12, x × y जसाचा तसा. हे दोन्ही पॉझिटिव्ह येतात. 12 12 24. ह्या असं आपण हे केलं सरळ सरळ.
तर पाहून घ्या, हे समझने वालों को इशारा कॉफी. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 19 नंबरचा. काय म्हणते, जॉइंट इक्वेशन ऑफ द लाईन, जॉइंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, ओरिजिन मधून चालले अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ अ लाईन x इक्वल टू 3. आता क्वेश्चन भाऊ कसा आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे, मागच्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन आहे. काय म्हणते, जॉइंट इक्वेशन आपल्याला काढायचं आहे, कार्टेशियन सिस्टीम आपण घेतली. काय म्हणते, जॉइंट इक्वेशन पासिंग थ्रू द ओरिजिन, एक लाईन चालली समजा अशी, एक लाईन चालली समजा अशी, ओके. आणि काय म्हणते, मेकिंग द इक्विलॅटरल ट्रायंगल विथ x इक्वल टू 3. इथं 0 घेतलं, इथं x1, इथं x2, इथं x3, इथून एक लाईन ड्रॉ केली आपण. हे आले टच झाली. आता हा x इक्वल टू किती आपल्याकडे 3 आहे. हा अँगल कितीचा बनते, हाय 60चा बनते, हाय 60चा बनते, त्यानंतर हा 60चा बनते, हा 60चा बनते. मग आपण जर हे केलं, आपण जर काउंट केलं तर हा जो अँगल आहे, हा अँगल दोन भागामध्ये काय झाला, डिवाइड झाला. पहा याच्या ज्यानं काय झालं, काय धंद्यात दे. हा पहा, आपण जर चेक केलं तर हा टोटल 60चा आहे आणि हा एवढा कितीचा येणार, तर हा येणार 30चा आणि हा 60चा जसाचा तसा. म्हणजे इथून पासून जर इथपर्यंत गेलो तर हा 30चा बनला आणि इथून पासून इथपर्यंत गेलो 30 + 60 कितीचा बनते, तर 90चा बनते. डोक्यात चालला का विषय. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. याच्यामध्ये मी तुम्हाला काय काढून देतो, पहा m1 आपल्याकडे आहे 30, त्यानंतर m2 आपल्याकडे आहे किती आहे, तर 90 आहे. m2 आपल्याकडे किती आहे, तर 90चा आहे. देअरफॉर m1 इज इक्वल टू tan 30 आणि m2 इज इक्वल टू tan 90 जसाचा तसा. त्यानंतर m1 आणि m2 च्या व्हॅल्यू आहेत, y इज इक्वल टू m1x आणि y इज इक्वल टू m2x. याच्यामध्ये पुट करा आणि सरळ सरळ आन्सर आणा, जास्त लोड घेऊ नका. अरे देवा. ओके चलो ठीक आहे, भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. कारण की आता मला थोडं बरं नाही वाटून राहिलं, कसं तरी होऊन राहिलं. तर येत असेल हा क्वेश्चन करा, नाही आला तर मी करून दाखवतो. काही लोड घेऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. कारण की आज नंदू सरला झाली सर्दी. तर आता पाहू, जर समजा आज मला खूपच बरं नाही वाटलं तर उद्याचं आपलं लेक्चर येणार की नाही येणार ते काही मी सांगू शकत नाही. जर नाही आलं तर अभ्यास करा मागचा, आणि जर आलं तर हा रेग्युलर वाला अभ्यास आपला चालूच ठेवा. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. भारत माता की जय.